सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। बसव कल्याण शहरामधील मी मराठी बोलत तर चालेल, मराठी बऱ्यापैकी सगळ्यांना कळतंय। या शहरामध्ये संपन्न होत असलेला हा दिव्य आणि भव्य दसरा महोत्सव ज्यांच्या आशीर्वादानं आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं संपन्न होतो आहे ते रंभापुरीचे जगद्गुरू महास्वामीजी, आमचे हरपूरचे महास्वामीजी, तडोळ्याचे महास्वामीजी, बसव कल्याण गवीमठचे महास्वामीजी, अंबाजोगाईचे महास्वामीजी, जेवळीचे आमचे महास्वामीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महास्वामीजी यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो। आज गेल्या 10 दिवसापासून आपल्या शहरातलं वातावरण अतिशय पवित्र भव्य आणि दिव्य करण्याचं काम या ठिकाणी ज्या संयोजकांनी केले ते आमचे परममित्र कर्नाटक या भागाचे आमदार सन्माननीय शरणोजी सलगर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मुस्लिम धर्माचे सर्व धर्मगुरू गैमखानजी आमदार साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रेसचे सगळे रिपोर्टर, व्हिडिओ प्रेसचे रिपोर्टर, आमच्या सर्व माता भगिनी आणि या ठिकाणी असलेले वरिष्ठ मार्गदर्शक आणि युवा मित्र यांना मी पहिल्यांदा शरणार्थी असं म्हणून संबोधत आहे। आज दसरा महोत्सव ही परंपरा मैसूर संस्थानची सगळ्यात मोठी परंपरा असल्याचं आम्ही वाचलं होतं, टीव्ही मध्ये पाहिलं होतं, परंतु गेली 10 दिवस तुम्ही तो दसरा महोत्सव या ठिकाणी अनुभवत आहात, पाहत आहात। त्या अतिशय आपल्या बसव कल्याण वासियांसाठी किंवा परिसरात असणाऱ्या सर्व लोकांसाठी खूप चांगली संधी आहे। याला धर्मसभा म्हणण्यापेक्षा सर्व धर्मसभा म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाही, कारण इथं असलेले आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असणारे मुस्लिम धर्माचे धर्मगुरू देखील या ठिकाणी आहेत। मी आयोजकांचं, शरणू सलगर साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। गेल्या 34 वर्षापासून भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हा दसरा महोत्सव संपन्न होतो। मला आठवतं काही वर्षापूर्वी सोलापूर या ठिकाणी जगद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये दसरा महोत्सव संपन्न झाला होता। माझी जगद्गुरूंच्या चरणी विनंती असेल, आम्ही उमरगावासीय आपल्याला विनंती करत आहोत की या दसरा महोत्सवाचा मान आम्हाला द्यावा। आम्ही नक्की एक चांगल्या पद्धतीनं आमच्याकडं जेवळीचे महाराज माझ्यासोबत आहेत, सगळे गुरुवारी माझ्यासोबत आहेत, सगळी राजकीय मंडळी मला पाठिंबा देणार आहे। मी त्यांना विनंती करणार आहे की हा दसरा महोत्सव आपल्या दिव्य सानिध्यामध्ये सर्व गुरुवारींच्या आशीर्वादानं आमच्या उमरग्यामध्ये घ्यावा, मी विनंती या ठिकाणी करतोय। आणि शरणू साहेबांनी देखील त्याला मदत करावी ही विनंती आपल्या चरणी विनम्र या ठिकाणी करतोय आणि आपण ते मान्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी करतोय। दसऱ्याचं महत्व खूप मोठं आहे। असत्याचा सत्यावर विजय, अधर्माचा धर्मावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय, रामानं रावणावर मिळवलेला विजय, पांडवांनी त्या कौरवांवर मिळवलेला विजय आणि त्या विजयाचा महोत्सव म्हणजे विजयादशमी आणि तो इतक्या चांगल्या पद्धतीने आपण करतात। शरणू साहेब आपलं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन। आणि माझी विनंती पुन्हा असेल की आपण माझ्या विनंतीचा म्हणजे विचार कराल आणि आम्हाला ती संधी द्याल। मानव जीवनामध्ये मानव धर्म के जयवागली महात्मा वशिष्ठांनी सांगितलेलं आहे। त्या पावनभूमीमध्ये जगातली पहिली संसद उभी झाली। जगामध्ये भारताची लोकशाही सगळ्यात सशक्त आहे, पण त्याचा बेस कुठं आहे? जर महात्मा बसवेश्वरांनी जे अनुभव मंडप निर्माण केलं, तिथं महिलांना समान संधी दिली, तिथं सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी दिली, त्या संधीमुळे आज बसव कल्याणचं नाव
देशभरामध्ये झालेला. आज मला खूप आनंद वाटतो आहे की 25 तारीख इथं सूचना आलेली है कि हिंदी मधून बोलावं, मगर मुझे हिंदी उतनी साफ तरह से साफ सुथरी हिंदी नहीं आती है. 25 तारीख को मेरा जन्मदिन था और शर्मा साहब ने मुझे चांस दिया कि हमारे जगत गुरु के हाथ से मुझे आशीर्वचन मिलना चाहिए, आशीर्वाद मिलना चाहिए. आप जहाँ भी हो वहाँ आ जाओ. मैं वहाँ महाप्रसाद हमारा शुरू था, शर्मा साहब का फोन आया, मैं यहाँ आधा घंटा लेट आया, फिर भी उन्होंने मेरे लिए राह देखी और मुझे जगत गुरु का आशीर्वाद उस दिन मिला. मेरा जीवन का एक सार्थक है, क्योंकि ये जो बहुत बड़ी बारिश हमारे जिले में हो रही है, आपके जिले में भी हो रही है. शर्मा साहब को देखता हूँ सुबह उधर जहाँ बारिश ज्यादा है वो लोगों में जाना और शाम में ये धर्म सभा में आना बहुत बड़ी बात है. शर्मा साहब, आपको ईश्वरीय शक्ति ऐसी प्राप्त होते रहे कि मैं आपको शुभकामनाएं देता हूँ और जगत गुरु के चरणों में फिर एक बार विनती करता हूँ कि आप हमारे उमरगा क्षेत्र में ये दशहरा महोत्सव का हमें एक संधि दीजिए, चांस दीजिए. हम ये दशहरा महोत्सव शर्मा साहब का मार्गदर्शन लेके अच्छा तरह से कैसे करना चाहिए वो सोच के हम उसका नियोजन करेंगे. आप हमें एक चांस देंगे ये प्रार्थना करके, जो आज भी मुझे बोलने के लिए आपने चांस दिया, इसके लिए मैं आपका बहुत शुक्रगुजार हूँ. और फिर एक बार आप सबका थैंक्स बोल के आपने मुझे मराठी और हिंदी में दोनों में सुना, और मुझे हिंदी उतनी अच्छी नहीं आती है. मैं कन्नड़ा बात कर सकता हूँ, थोड़ी बहुत इंग्लिश बात कर सकता हूँ, मगर मराठी होने की वजह से मराठी अच्छी तरह से आती है. फिर एक बार आप सबसे मैं यहाँ से विदाई लेता हूँ. शरणु शरणाರ್ಥीಗಳು. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. ನಮ್ಮ ನೆರೆಯ ತಾಲೂಕುವಾಗಿರುವಂತ ಉಮ್ಮರ್ಗಾದ ಶ್ರೀಯುತ ಪ್ರವೀಣ್ ಸ್ವಾಮಿ ಶಾಸಕರು ತಮ್ಮ ಅತ್ಯಂತ ಮೃದುವಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಗೆ ತಮ್ಮ ಸೇವಾಂತ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಪೂಜ್ಯರಿಂದ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಮಾಣಿಕಪ್ಪ ಗುಂಡ